अमेरिका आणि इराण यांच्यातील अखेर शांतता करार झाल्यानंतर 100हून जास्त दिवस चाललेला हा संघर्ष अखेर थांबला आहे। मात्र या युद्धाची मोठी किंमत अमेरिकेला मोजावे लागल्याचे धक्कादायक समोर आले आहे। केवळ लष्करी कारवाईसाठी अमेरिकेने तब्बल 113 अब्ज डॉलर खर्च केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे। भारतीय चलनात ही रक्कम सुमारे 1.6 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे। 28 फेब्रुवारी रोजी सुरू झालेल्या या संघर्षात अमेरिका आणि इस्रायल इराण विरुद्ध संयुक्त कारवाई केली होती। जवळपास 108 दिवस चाललेल्या या संघर्ष युद्धामध्ये अमेरिकेचा दररोज खर्च अब्जावधी डॉलरमध्ये पोहोचला होता। अमेरिकेच्या संरक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार युद्धाच्या पहिल्या 6 दिवसातच 11.3 अब्ज डॉलर खर्च झाले होते, म्हणजे दररोज जवळपास 1.88 अब्ज डॉलर खर्च होत होते। त्यानंतर रोज सरासरी 1 अब्ज डॉलर म्हणजेच सुमारे 94,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च सुरू राहिला। प्रत्यक्षात आर्थिक परिणाम, तेलाच्या किमतीवर वाढ, पुरवठा साखळीवरील परिणाम आणि इतर अप्रत्यक्ष नुकसान धरल्यास सरासरी खर्च 1 ट्रिलियन डॉलर पर्यंत जाऊ शकतो। पेंटागॉनच्या माहितीनुसार युद्धाच्या पहिल्या सुरुवातीच्या टप्प्यातच क्षेपणास्त्र, दारुगोळा आणि संरक्षण यंत्रणावर 25 अब्ज डॉलर खर्च झाले होते। इराणच्या शाहेद ड्रोनला रोखण्यासाठी अमेरिकेने वापरलेल्या पॅट्रियन क्षेपणास्त्राची किंमत प्रत्येकी 40 लाख डॉलर इतकी असल्याचे सांगितले जाते। याशिवाय आखाती देशात मोठ्या प्रमाणात सैन्य तैनात करण्यात आले होते, त्यासाठी खर्चही प्रचंड वाढत होता। युद्धामध्ये इराणमधील पायाभूत सुविधा, तेल शुद्धीकरण प्रकल्प आणि वीज व्यवस्था मोठ्या प्रमाणात प्रभावित झाली होती। या नुकसानीची भरपाई आणि पुनर्बांधणीसाठी सुमारे 300 अब्ज डॉलर खर्च येण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे। करारानुसार ही रक्कम देण्याबाबतही अमेरिकेने सहमती दर्शवल्याचे वृत्त आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हा निधी आखाती देशाच्या मदतीतून उपलब्ध होईल असे संकेत दिले आहेत। तसेच इराणची गोठवलेली मालमत्ताही मुक्त करण्याची तयारी दर्शवण्यात आली आहे।